आपण नाना पाटेकर यांचा चित्रपट बघितला असेल आपला माणूस, तर त्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने ट्विस्ट होतं, ज्या पद्धतीनं सस्पेन्स होता, त्या पद्धतीनं आजच्या घटनेमध्ये सुद्धा सस्पेन्स आहे, आजच्या घटनेमध्ये सुद्धा ट्विस्ट आहे. एक 23 वर्षाची अभिनेत्री आहे आणि तिनं कमल हसन यांच्याबरोबर ती काम केलेलं आहे आणि एक दिवस हिची बॉडी तिच्याच घरामध्ये सापडते. तपास सुरू होतो आणि अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची माहिती समोर यायला सुरुवात होते आणि म्हणजे ट्विस्ट येतात, त्याच्यानंतर सस्पेन्स येतो आणि मनामध्ये प्रश्न ठेवून हे प्रकरण या ठिकाणी थांबतं. ही एक दुर्दैवी घटना आहे मुंबईतील विदुषी दास बेर्डे या अभिनेत्रीची किंवा बेर्दे या अभिनेत्रीची. मुंबई या ठिकाणचं अंधेरी वेस्ट आहे, त्या ठिकाणचं मनीष नगर आहे आणि त्या मनीष नगर भागामधलं मनीष गार्डन सोसायटी आहे. तर त्या सोसायटीमध्ये ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट नंबर आहे 001, म्हणजे 1 नंबरचा फ्लॅट आहे आणि या ठिकाणी विदुषी आणि तिचे पती नाव आहे केदार, हे दोघं तिथं भाड्यानं राहत आहेत आणि यांना 22,000 रुपये भाडं आहे. त्याचबरोबर लाईट बिल वेगळं आहे. आता यांच्या वरच्या मजल्यावरती या फ्लॅटचे मालक जे आहेत डॉक्टर शिंदे ते राहत आहेत आणि वरती त्यांचा दवाखाना आहे. आता ही जी सोसायटी आहे त्याच्यामध्ये अनेक मोठमोठे म्हणजे पैशानं मोठे किंवा श्रीमंत किंवा डॉक्टर किंवा वकील, इंजिनियर, सेलिब्रिटी अशा पद्धतीची मंडळी तिथं राहत आहेत आणि याच्यामध्ये विदुषी जी आहे ती सुद्धा एक सेलिब्रिटी आहे, विदुषी दास बर्डे. तर हिचा जन्म हा 1989 साली झालेला होता आणि ओडिसामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांचा परिवार जो आहे तो चेन्नईला आलेला होता आणि तिचं जे शिक्षण चालू होतं त्याच काळामध्ये तिनं अगदी वयाच्या 16-17व्या वर्षीच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. दिसायला सुंदर होती आणि त्यामुळे मग कोणीतरी सांगितलं असेल किंवा तू मॉडेलिंग कर वगैरे किंवा बाकीचे कान भरणारी लोक असतातच, त्या पद्धतीनं सांगितलं आणि तिलाही ते आवडलं आणि त्यानंतर तिनं ऑडिशन द्यायला सुरुवात केली, मॉडेलिंग करायला सुरुवात केली आणि 2006मध्ये तिनं मिस चेन्नई ब्युटी पेजंट अशा पद्धतीचं जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये ती सेकंड रनर आलेली होती. तो सेकंड रनरचा किताब मिळालेला होता आणि त्याच्यानंतर मग ती चर्चेमध्ये आली, नवीन चेहरा आहे, त्यानंतर नवीन ओळख तिला मिळालेली आहे आणि ही स्पर्धा झाल्यानंतर मग दक्षिण भारतीय चित्रपट जे आहेत त्याच्यासाठी तिची दारं जी आहेत त्या चित्रपटांची उघडलेली होती. मोठ्या चित्रपटामध्ये छोटी कामं तिला मिळायला लागली होती आणि 2006मध्ये एक बिग बजेट तमिळ चित्रपट आला होता, वेट्टैयाडू विलायाड्डू असं काहीतरी नाव आहे बघा. आता त्याचा फोटो तुम्हाला दिसत असेल, म्हणजे माझं उच्चार वगैरे थोडंसं समजून घ्या तुम्ही. आता हा जो कमल हासन यांचा चित्रपट होता का ज्योतिका यांचा चित्रपट होता त्याच्यामध्ये तिनं काम केलेलं होतं. आता विदुषी जी आहे ती अशा पद्धतीनं काम करत होती, तिला चांगल्या पद्धतीनं म्हणजे तिच्या मनानं तिला चांगले छोटे रोल मिळत होते, ती त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत होती आणि आता तिचं स्ट्रगल चालू होतं आणि आपला छोटा ठसा ती उमटायला सुरुवात करत होती आणि हे सगळं चालू असताना साधारणपणे आता ती एक 20 वर्षाची झालेली होती आणि त्याच काळामध्ये तिची भेट सॉफ्टवेअर इंजिनियर असणारा एका तरुणाबरोबर ती झालेली होती आणि तो जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर त्याची घरची परिस्थिती चांगली होती, तो सुद्धा चांगला होता, वडीलसुद्धा त्याचे चांगले होते, ते मोठे अधिकारी होते, घराणं चांगलं होतं आणि त्यामुळे मग त्या सॉफ्टवेअर इंजिनियर, त्याचं नाव आहे केदार, तर त्याच्याबरोबर ती हिची जवळीक निर्माण झाली होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी लग्न केलेलं होतं. तर नंतर मग ते लग्न झाल्यानंतर मग या ठिकाणी ते राहत होते. आता त्याला 17-18 वर्षापूर्वी म्हणजे आता ज्यावेळेस त्यांचं ते लग्न झालं ते प्रेम प्रकरण आणि हे त्यावेळेस त्याला 60,000 रुपये पगार होता, म्हणजे पगार चांगला होता, दिसायला चांगला होता, स्वभावाला चांगला होता. त्यामुळे मग ह्यांचं लग्न ठरलं आणि अर्थात परंपरेप्रमाणे आता लग्न समजा ठरलं म्हणजे दोघांनी ठरवलं की आपण आता लग्न करायचं ठरवलं, पण आपल्याकडं परंपराच आहे लग्नाला विरोध करणं, म्हणजे आम्हाला विचारून जर नाही केलं तर मग ते विरोध करणार. तशा पद्धतीने मग त्या घरच्यांनी परंपरेप्रमाणे विरोध केला. आता मग परंपरेप्रमाणे यांनी पण परस्पर लग्न केलं आणि परंपरेप्रमाणे ते वेगळे राहायला लागले, अंधेरीला राहायला आले मुंबईला. आता पती जो आहे केदार तो नोकरीला होता, काम करत होता आणि बायको जी आहे म्हणजे अभिनेत्री होती, मॉडेल होती आणि तिच्या पद्धतीनं ती काम करत होती. दोघांचंही वेगवेगळं काम चाललेलं होतं. अत्यंत स्टँडर्ड, अत्यंत उच्चभ्रू अशा पद्धतीचे जे सेलिब्रिटी जीवन जगत होते. आता पुढचे 1-2 वर्ष यांचा संसार सुखानं सुरळीत वगैरे चाललेला होता. आता तारीख आली होती 22 ऑक्टोबर 2012.
आणि वेळ सकाळी साधारण 7:30ची किंवा 7:45 म्हणजे 7:50 अशी माध्यमातून मी वाचलं. तर 7:50 पती जो आहे तो घरातनं बाहेर पडला आहे ऑफिसला जाण्यासाठी. आता पती बाहेर पडल्यानंतर आता नवीन लग्न झाल्यानंतर ती बायको दारात येते, मग त्याला बाय बाय करते. मग त्याला आता केदू बाय बाय वगैरे असं म्हटलं असेल. आता पतीचं नाव केदार आहे म्हणून लाडानं बायको म्हणते नवऱ्याला काही विषय त्यांचं झालं असेल, पण तिनं हाय हाय बाय बाय केलं आणि तो कामावरती गेला. त्यानंतर आता ही पत्नी दरवाजापर्यंत सोडायला आली आणि माघारी निघून गेली होती. हा सुद्धा कामावरती पोहोचलेला होता, ऑफिसमध्ये गेला घरी. आणि ऑफिसमध्ये पोहोचल्यावरती साधारणपणे काही वेळातच म्हणजे 9:30 वाजता त्यानं पुन्हा त्या पत्नीला फोन केला. तर हिनं काय फोन उचलला ना. तर याला वाटलं काहीतरी कामात बिमात असेल, काय आवरावरी चालली असेल. त्याच्यानंतर थोड्या वेळाने परत फोन केला तरी उचलला नाही. परत फोन केला तरीसुद्धा उचलला नाही. आणि नंतर मेसेज केला फोन का उचलत नाही वगैरे वगैरे वगैरे, पण तरी काही रिप्लाय मिळाला नाही. आता त्याच्यानंतर दिवसभरात मग ह्यानं काय केलं, वडिलांना फोन लावला. वडिलांना सांगितलं की ही काय फोन उचलत नाही आहे, तुम्ही ट्राय करून बघा. त्यानंतर तिच्या वडिलांना लावला, ह्याच्या वडिलांना लावला, नातेवाईकांना सांगितलं, तरी पण काय तिने फोन कोणाचा उचललेला नाही, रिप्लाय नाही, मेसेजला रिप्लाय नाही, काहीच नाही. आता संध्याकाळ झाली. ह्याला असं वाटलं असं काहीतरी कामात असेल, काहीतरी मीटिंग असेल, काही म्हणजे बऱ्याच गोष्टी आता सेलिब्रिटी येते. तर मग आता संध्याकाळ झाली, ह्याचं काम आटोपलं इकडं आणि तो नंतर घरी आला. तर रात्रीचे 8 वाजले होते घरी आला. दारावरची बेल वाजवल्यावरती आता अर्थातच ती वाट बघत असते, ती दरवाजा उघडते. त्या पद्धतीने ह्याला वाटलं होतं, पण काही ती आली नाही. त्यानंतर टीव्हीचा आवाज तर येत होता. आता याला वाटलं की टीव्हीच्या आवाजामुळे तिला काय आवाज गेला नसेल. त्यामुळे पुन्हा थपथप वाजवलं, बेल वाजवली. तिने काही दरवाजा उघडला नाही. ह्याच्याकडे मग डुप्लिकेट चावी होती, त्या चावीनं त्यानं दरवाजा उघडला, आतमध्ये प्रवेश केला. घरात प्रवेश करताच भयंकर दृश्य त्याच्यासमोर होतं आणि ते म्हणजे समोरच त्याची पत्नी जी आहे ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. शरीरावरती अनेक जखमा होत्या. आता हे सगळं बघितल्यानंतर तो पती जो आहे तो प्रचंड घाबरलाय, गांगरलाय, रडायला लागला, आरडाओरडा करायला लागलाय. त्यामुळे घरमालक जे आहेत वरचे ते खाली धावत आल्यानंतर त्यांनी पण बघितलं आणि त्याच्यानंतर मग तिला जवळच्या रुग्णालयामध्ये अंबानी हॉस्पिटल म्हणून आहे त्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं दाखल केल्यानंतर मग डॉक्टरांनी तपासलं, चेक केलं आणि सांगितलं हिचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. आता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आहे आणि नंतर DN नगर जे आहे त्या ठिकाणचं पोलीस किंवा मुंबई पोलीस जे आहे त्यांना ही माहिती देण्यात आलेली आहे आणि पोलीस घटनास्थळी म्हणजे दवाखान्यात आले किंवा घरी आले आणि मग पंचनामा वगैरे केलेला आहे, बॉडी ताब्यात घेतलेली आहे. आता त्या तरुणीच्या शरीरावरती काचेच्या तुकड्यांनी वार करण्यात आलेले होते. तिच्या चेहऱ्यावरती, मानेवरती खोलवर जखमा झालेल्या होत्या आणि तिचा मग मृतदेह जो आहे तो मग जे रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आणि या प्रकरणाचा तपास सुरू झालेला होता. आता पोस्टमॉर्टम अहवालामध्ये म्हणजे असं सांगण्यात आलं होतं की हिचा मृत्यू जो आहे तो काही तासांपूर्वी झालेला आहे आणि विले पार्ले पोस्टमॉर्टम सेंटरमध्ये असं आढळलं होतं की बिदुशी हिचा मृत्यू धारदार शस्त्रानं कापल्यामुळे झालेला आहे आणि त्यातही तिचा जास्त रक्तस्राव झाला आणि त्यामुळे ती हे जग सोडून गेले. मानेवरती पण जखमा झालेल्या वगैरे होत्या आणि मग तिचे नखं आणि केस जे आहेत ते फॉरेन्सिक विश्लेषणासाठी तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते. आता पोस्टमॉर्टममध्ये म्हणजे 22 ऑक्टोबरला सकाळीच तिचा मृत्यू झालेला आहे आणि 12 तासानंतर म्हणजे 12 तासापूर्वी तिचा मृत्यू झाला, तिची हत्या झाली किंवा ते हे जग सोडून गेलेली आहे. आता हे सगळं समोर आलं होतं. तज्ज्ञ मंडळी त्या परिस्थितीत आले होते, त्यांनी ही सगळी पाहणी केलेली होती. आता याच्यामध्ये त्या घरामधली सिच्युएशन अशी होती की कपाटाच्या ज्या काचा होत्या, त्यांचं जे कपाट होतं आपल्याकडे कसं गोदरेजचं वगैरे कपाट असतं तसं एक कपाट त्यांच्याकडे होतं आणि त्या कपाटाच्या काचा फुटलेल्या होत्या आणि काही काचा जमिनीवर पडलेल्या होत्या आणि काही काचा तिच्या मानेवरती, गालावरती, हातावरती पडलेल्या होत्या किंवा लागलेलं होतं आणि ते काचेचे तुकडे पण घुसलेले होते. पण याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे काच फुटली होती, खाली पडलेली होती, पण त्या कपाटावरती रक्ताचा एकही थेंब नव्हता. सगळं रक्त खाली सांडलेलं होतं. आता सुरुवातीला असं वाटलं की कुणीतरी दरोडेखोर वगैरे आले आणि चोरीच्या उद्देशानं यांनी हे सगळं केलेलं असावं. पण ज्यावेळेस पतीकडे चौकशी केली त्यावेळेस लक्षात आलं की घरामधलं काहीही चोरीला गेलेलं नव्हतं. त्यामुळे मग दरोडेखोरीचा किंवा चोरीचा जो अँगल होता तो अँगल इथं रद्द झाला. आता तिची हत्या झाली होती. आता प्रश्न हा होता की मग ही हत्या कुणी केली होती, का केली होती आणि इथं नेमकं काय घडलं होतं ह्या ठिकाणी हे सुद्धा काय लक्षात येत नव्हतं. म्हणजे सिच्युएशननुसार दिसत होतं, पण एक्झॅक्टली काय घडलं होतं हे मात्र प्रश्नचिन्ह होतं. आता हिच्या चेहऱ्यावरती जखमा होत्या, त्यामुळे कदाचित
कारण बऱ्याच वेळा काय होतं की ही एक मॉडेल आहे, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर जखमा केल्यानंतर तिला मॉडेलिंग करायला जमायचं नाही वगैरे, ह्याच्यासाठी कोणी असं केलेलं आहे का, असा सुद्धा एक अँगल समोर आलेला होता. दरोड्याचा अँगल नव्हता, पण आता पर्सनल अँगल समोर यायला लागलेला होता आणि त्या अनुषंगाने पण तपास चाललेला होता. पण इतर कोणताही पुरावा पोलिसांना मिळत नव्हता आणि त्याच्यामुळे पहिला संशय जो आहे तो होता पतीवरती, अर्थातच केदारवरती. आणि अशी पण गोष्ट होती की बाबा घरामध्ये बळजबरीनं कोणी घुसलेलं नाही. बरं, पती जो बाहेरून आला तर त्यानंच दरवाजा उघडला होता, म्हणजे त्याच्याकडे डुप्लिकेट चावी होती, म्हणजे डुप्लिकेट दुसऱ्या चावीनं कोणी आत येऊ शकत नाही, फोर्स एंट्री नाही आहे, म्हणून नवरा चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकला. आता अडकल्यानंतर त्यानं धक्कादायक खुलासे करायला सुरुवात केली होती आणि त्याच्यात बघायचे 3-4 मुद्दे त्यानं सांगितले होते. त्यातला पहिला मुद्दा होता तो म्हणजे आर्थिक परिस्थिती. म्हणजे ही जी तरुणी आहे, अभिनेत्री आहे, तर तिला ठीक आहे, तिला चित्रपट मिळाले, सेलिब्रिटीबरोबर चित्रपट केले, कमल हसनांबरोबर ती चित्रपट केला, पण आता तिला काम मिळत नव्हतं किंवा तिला मॉडेलिंगमध्ये सुद्धा फार जास्त स्कोप राहिलेला नव्हता आणि त्यामुळे तिच्याकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे पैशाची चणचण भासत होती आणि त्यामुळे मग अनेकांकडून हिनं कर्ज घेतलेलं होतं. आणि हा जो पती आहे केदार, तर त्याला पगार होता 60,000 रुपये, त्याच्यामध्ये घराचं भाडं जात होतं 22,000 रुपये, उरत होते 38,000 रुपये. आता या 38,000 रुपयामध्ये किराणाचं आलं सामान, भाजीपाला आला, घरामध्ये काय काय लागत नाही बघा ना, आणि त्याच्यामध्ये हे सगळं तर लागतंच, त्याच्याचबरोबर ते छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यासुद्धा कधी म्हणजे अडचणीच्या ठरतात, त्याच्यामुळं प्रचंड खर्च होतो. आणि मेकअपचा खर्च आला, गाडी खर्च, कुठं जायचं असेल तर मग आता लाईफस्टाईल मेंटेन करायची ना, सेलिब्रिटी म्हटल्यानंतर 4 व्हीलरच पाहिजे, कारण असा कुठला सेलिब्रिटी आला आहे आणि तो रिक्षातनं आलेला आहे आणि हे मग ते समोरच्यावरती प्रभाव पाडण्यासाठी थोडंसं, आणि त्याच्यामुळे मग ते गाड्या आणि लाईफस्टाईल मेंटेन करणं ह्याच्यासाठी प्रचंड खर्च चाललेला होता. आणि ह्या सगळ्यामध्ये आता सेलिब्रिटी मंडळींना सुंदर दिसण्यासाठी वगैरे ह्या विदुषीनं काही काळापूर्वीच तिच्या पापण्यांची शस्त्रक्रिया केलेली होती, पापण्यांचं ऑपरेशन केलेलं होतं सुंदर पापण्या दिसाव्यात म्हणून, आणि केसांचं पण प्रत्यारोपण करण्यात आलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं इन्कम कमी होता, आउटगोईंग मात्र जास्त होतं आणि प्रचंड अडचणी होत्या, आर्थिक प्रॉब्लेम तिथं होते. दुसरी गोष्ट, आता घरामध्ये ज्यावेळेस आर्थिक प्रॉब्लेम निर्माण होतात त्यावेळेस मग वादाला सुरुवात होते आणि मग कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीवरून वाद होतात आणि इथं ते पण सुरू झालेलं होतं. म्हणजे पैसाचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागलेली होती. आणि अजून एक महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे हिचं आजारपण. आता ही 22-23 वर्षाची मुलगी आहे, पण तिला मधुमेह होता, रक्तदाबाचा त्रास होता आणि कधीकधी असं व्हायचं ती चालायची ना तर चालता चालता बेशुद्ध पडायची किंवा रक्तदाब कमी झाला तर ती अनेक वेळा घरामध्ये बेशुद्ध पडलेली होती. म्हणजे अशा पद्धतीनं तिला प्रॉब्लेम होता. त्यानंतर अजून एक प्रॉब्लेम होता तिचा मेंटल प्रॉब्लेम, म्हणजे तिच्यावरती मानसिक उपचारसुद्धा सुरू होते आणि विचित्र पद्धतीनं ती कधीकधी वागायची. आता हे जे काही प्रॉब्लेम समोर आले होते, नंतर ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली, पाहिलं तर डॉक्टरांचे अहवाल होते आणि त्यामुळे हे खरं हिला असं होतं हे याच्यातनं स्पष्ट झालेलं होतं. आणि या प्रॉब्लेममधून म्हणजे तो पती, म्हणजे तसं जर पाहिलं तर त्या पतीला आरोपी करण्यात आलं, म्हणजे पतीवरती संशय गेला होता, पण हिला सांभाळून घेणं, हिला समजून घेणं, तिच्याबरोबर ती तशा पद्धतीनं वागणं आणि तिच्याबरोबर संसार करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तो पती किती सहन करत असेल याचा विचार करा. आणि दोघंही नवरा बायको यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. आणि पण ह्याच्यामध्ये आता कसं आहे, पती पत्नीचा विषय असतो त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद भांडणं वगैरे कधी होत राहतात, पण ते लहान मुलासारखी भांडणं असतात. असं होत राहतं, ज्या दिवशी म्हणजे हिचा मृत्यू झाला होता त्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 21 ऑक्टोबरला यांच्यामध्ये घरगुती भांडणं झाली होती आणि भांडणं इतकी झाली होती की अक्षरशः यांच्यामध्ये ढुशूम झालेली होती. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिचा मृतदेह सापडला, बॉडी सापडलेली होती. आता ज्या दिवशी हिची बॉडी सापडली त्या दिवशी या पतीनं तिला फोन केले होते, वडिलांना सांगितलं, बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या, जवळजवळ 80पेक्षा जास्त फोन झालेले होते, मेसेज झाले होते. आणि याच काळामध्ये पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळेस त्याचे शेजारी पाजारी होते किंवा ती सोसायटी होती, त्या सोसायटीमधल्या लोकांना पण पोलिसांनी विचारलं होतं. आता याच्यामधला वॉचमन जो आहे त्याचं नाव होतं धर्मपाल. तर या धर्मपालला पोलिसांनी विचारलं, त्यावेळेस त्यानं सांगितलं की त्याचे जे व्हिजिटर बुक आहे तर ते व्हिजिटर बुक त्यानं पोलिसांना दाखवलं आणि दुपारच्या साधारण 1:15 वाजता फरहान नावाचा एक माणूस त्यांच्याकडे आला होता, म्हणजे ह्या विदुषी यांच्याकडे आलेला होता. पण तो आला, त्यानं इथं रजिस्टरचं नोंदणी वगैरे केली, आत गेला, पण दरवाजा बंद होता. त्यानं बेल वाजवली, दरवाजा उघडला नाही, त्याच्यानंतर तो माघारी निघून गेला असं त्या वॉचमननं सांगितलं. एवढंच नाही तर म्हणलं सकाळपासून यांच्या दारावरचा पेपर जो आहे ना तो सुद्धा तसाच आहे. त्याच्यानंतर आता दुसरी व्यक्ती होती
ती म्हणजे ह्यांच्या सोसायटीचे सदस्य, कमिटी आहे सोसायटीची, त्याचे सदस्य होते राजू संधू. तर यांनी सांगितलं होतं की हे जे पती पत्नी होते दोघंजण, ते एकदम कोणाशी बोलायचं नाही किंवा आपापल्या कामातच आपापल्या ह्याच्यातच ते असायचे आणि बहुतेक रिझर्व म्हणजे जगाचं काय चाललं आहे, कुणाचं काय चाललं आहे, काही कुणाचं देणं घेणं नाही, आपलं काम भलं आपण भलं, यायचं जायचं, कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, किंवा सोसायटीचे काही कार्यक्रम बिरेक्रम असतील त्याच्यात पण ह्यांनी कधीही भाग घेतलेला नाही. त्याच्यामुळे कोणाची जास्त काही ओळख बिळख पण नाही आणि अशा पद्धतीची पण ह्यांच्याबद्दलची माहिती मिळाली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काम करणारी एक महिला आहे, एक कामगार आहे किंवा घरकाम करणारी मोलकरीण जी आहे, तर तिला विचारलं तर तिनं सांगितलं की ज्या दिवशी हा मर्डर झाला त्या दिवशी ह्यांचा दरवाजा उघडा होता आणि कोणीतरी घरामध्ये आलेलं होतं आणि ते मी बघितलं वगैरे असं हिनं सांगितलं. आता पोलिसांनी क्रॉस चेक केलं की ही खरं सांगते का, तर CCTV फुटेजमध्ये असा कोणताही माणूस येताना किंवा जाताना दिसत नव्हता. आता म्हणजे अशा पद्धतीनं पोलिसांनी अनेक लोकांकडून माहिती घेतलेली होती. आता मुंबई पोलिसांनी हिचे कॉल रेकॉर्ड पण तपासलेले होते आणि त्याची अगदी बारकाईनं तपासणी केलेली होती. 80 कॉल तिला आले होते. आता ह्याच्यामध्ये नवऱ्याचे आणि सासऱ्याचे किंवा वडिलांचे किंवा बाकीच्या लोकांचे जास्त होते, पण या माध्यमातून तिला काही मेसेज पण आले होते. त्याच्यामध्ये मॉडेलिंगच्या काही ऑफर्स तिला आलेल्या होत्या आणि म्हणजे कामासाठी स्ट्रगल चाललेलं होतं, पण आता तिला ऑफर आलेल्या होत्या, पण तिचा मृत्यू झालेला होता. आणि त्याचबरोबर ती एक कॉल रेकॉर्ड सापडलं होतं. त्याच्यामध्ये एक एजंट जो आहे त्यानं हिला कॉल केला होता आणि सांगितलं होतं की मी तुम्हाला जे 25,000 रुपये दिलेत ना ते मला परत द्या. म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं ना की या कर्जबाजारी वगैरे झालेली होती ही मंडळी. तर अशा पद्धतीनं हे सगळी सिच्युएशन समोर येते आणि याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्याच दिवशी दुपारी तिच्यावरती मानसिक उपचार करण्यासाठी डॉक्टर आलेले होते. डॉक्टर तिला भेटायला आले होते, पण ते काय दरवाजा उघडला गेला नाही, त्यामुळे डॉक्टरसुद्धा माघारी गेलेले होते. तर अशा पद्धतीनं एक 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 गोष्ट समोर यायला लागलेली होती. पण प्रश्न हा होता की मग खुनी कोण? पती जो होता तो दिवसभर कामावरती होता. बरं, बाहेरचं कोणी आलेलं नव्हतं, बाहेरचं कोणी आलेलं दिसत नव्हतं, दरवाजा पण आतून बंद होता. मग खुनी कोण होता? हे कोणी केलेलं होतं? तपासकर्त्यांनी अत्यंत कसून तपास केलेला होता. तपासाला म्हणजे अगोदर 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, महिना गेला, तपास चाललेला होता, पण काहीही निष्पन्न होत नव्हतं आणि हिच्या मृत्यूचं खरं कारण समोर येत नव्हतं किंवा काय नक्की विषय आहे तेच लक्षात येत नव्हतं. आता ह्याच्यामुळे पोलिसांकडे पतीच्या विरोधात पण काही ठोस पुरावे नव्हते, कारण तो दिवसभर कामावरती होता आणि हिचा मृत्यू झाला, तो त्या कामावर असताना हिचा मृत्यू झाला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती काही संशय घेता येत नव्हता. आणि त्यानंतर मग पोलिसांनी सगळ्या बाजू लोकांच्या मुलाखती घेतल्या, नंतर CDR काढला आहे, त्याच्यानंतर CCTV तपासलेत, त्यानंतर सगळी माहिती घेऊन मेडिकल हिस्ट्री बघितली, सगळं केलं. आणि त्याच्यानंतर मग 1 वर्षानंतर या प्रकरणामध्ये एक ट्विस्ट आला. पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याचं सांगितलं आणि प्रकरण बंद केलं. आता प्रकरण बंद करत असताना पोलिसांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ही घटना घडली, पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि ज्यावेळेस पहिल्यांदा पोलिसांनी तो मृतदेह बघितला त्यावेळेस गैरसमज झाला आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे तो अपघात होता, पण खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मग आता त्या दिवशी नक्की काय घडलं किंवा काय घडलं असेल? तर पती जो आहे तो कामावरती गेलेला आहे, पत्नी जी आहे ती दरवाजापर्यंत आली, पतीला बाय बाय केलं, त्याच्यानंतर ती आत गेली, दरवाजा बंद केला आणि आत घरात जात असताना अचानक तिला कमी रक्तदाबामुळे तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. पण कोसळत असताना ती पडली, तिच्या बाजूला कपाट होतं त्या कपाटावर पडली, काचेवरती पडली, काच फुटली आणि त्यामुळे त्या काचा ज्या आहेत त्या तिच्या अंगामध्ये शिरल्या आणि काही काचा ज्या आहेत त्या जमिनीवरती पडल्या. आता जमिनीवरती काच पडल्या आणि ही जमिनीवरती त्याच काचांवरती पडली आणि त्याच्यामुळे ती एक तर बेशुद्ध होती आणि त्याच्यामुळे तिच्या अंगात त्या काचा ज्या आहेत त्या घुसलेल्या होत्या आणि त्याच काचामधून मग रक्त निथळायला लागलेलं होतं आणि हिच्या लक्षात पण येत नव्हतं, कारण ती पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेमध्ये होती आणि प्रचंड रक्तस्राव त्या काचांमुळे झाला. तिच्या शरीरात मानेमध्ये किंवा अंगामध्ये काचा घुसल्या होत्या आणि त्यातनं थोडं रक्त जायला लागलं होतं आणि रक्त जायला लागलं तसं ही अजूनच शुद्ध हरपायला लागली आणि अगोदरच ती बेशुद्ध पडलेली होती आणि त्यामुळे ती शुद्धीवरती आलीच नाही आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. तर अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला गेला. आता या अहवालाला किंवा अपघाती मृत्यू आहे ह्या जो दावा करण्यात आला होता त्या दाव्याला अनेकांनी विरोध केलेला होता, पण तरीही
त्याचा काही उपयोग झाला नाही आणि शेवटी हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून बंद झालं. आता या प्रकरणाला जवळजवळ 13 वर्ष होत आलेली आहेत, पण अजूनही या मृत्यूचं गूढ कायम आहे. आत्तापर्यंत जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. पण ही घटना सांगण्याचा मूळ उद्देश काय आहे, तर आपल्या DSD परिवारानं याच्यातनं काय धडा घेतला पाहिजे. तर पहिली गोष्ट कायम लक्षात ठेवा ती म्हणजे हे जे सेलिब्रिटी असतात किंवा हे सुपरस्टार आहेत, हे तारका बिरका मंडळी पिक्चरमध्ये काम करणारी, आपण ह्यांना बघण्यासाठी फार आतुर असतो. अरे काय कसे दिसतात, कसे आहे, काय काय उगाच आपण त्यांना भारी समजतो. खरं पाहिलं ना तर ह्यांचा फक्त देखावा असतो. ही जी सेलिब्रिटी मंडळी असतात ना ती फक्त देखावा करत असतात आणि त्याच्यामुळे त्या देखाव्यावरती कधीच जाऊ नका. दुसरी गोष्ट की आपल्याकडचे जे हिरो हिरोईन वगैरे जे मंडळी आहेत ते दिसायला सुंदर दिसतात कारण ते मेकअप करतात. त्यानंतर मग त्यांचं ते चेहऱ्यावरती वगैरे पावडर थापणं वगैरे गोष्टी असतात. त्याच्यानंतर इंजेक्शन वगैरे वापरलेलं असतं. त्याच्यानंतर काय बरेच ऑपरेशन वगैरे करत असतात आणि त्याच्यावरून ते सौंदर्य टिकलेलं असतं. ते सौंदर्य म्हणजे सूज असते. तुम्ही जर विना मेकअपचं जर एखाद्या अभिनेत्याला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त सुंदर दिसताय. त्याच्यामुळे त्यांचा जो देखावा असतो त्या देखाव्याला कधीही भुलू नका. त्यानंतर आता जे लोक संसार करतात ना तर त्यांनी लक्षात ठेवायचं की आपला इन्कम किती आहे आणि आपला खर्च किती होतो याचा ताळमेळ बसला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मोठेपणामध्ये खर्च केला जातो आणि नंतर माणसं कर्जबाजारी होतात. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण या घटनेमधून समजून घेतल्या पाहिजेत. पण हे सगळं झालं एका बाजूला धडा वगैरे विषय. पण विदुषी ही जी आहे विदुषी ती अत्यंत म्हणजे एक सुंदर, एक अत्यंत बुद्धिवान, अत्यंत हुशार अशा पद्धतीची तरुणी होती. अशा पद्धतीची ती मॉडेल होती, अभिनेत्री होती. दुर्दैवाने तिला जो स्कोप मिळायला पाहिजे होता तो स्कोप तिला मिळाला नाही आणि अकाली ती ह्या जगातनं निघून गेली. तिला काही त्रास झाला, तिला काही प्रॉब्लेम झाले आणि त्याच्यातनं तिला हे जग सोडायला लागलं होतं. पण अजूनही प्रश्न आहे की हा अपघात आहे की हत्या आहे आणि हे प्रश्नचिन्ह कायम प्रेक्षकांच्या मनात राहील, लोकांच्या मनात राहील. पण तरीसुद्धा याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.